तर काय विषय बबली, आज तुम्हाला मी एकदम खतरनाक लोकेशन वर घेऊन जाणार आहे. म्हणून लगेच आपली गाडी बाहेर काढली आणि वर्ध्याच्या घरी गेलो. तिथं 1 तास वाट बघितली, भाऊ निवांत बाहेर आला होता. काय बोलायचं आता. मग लगेच पुसे सावळीत आलो. म्हणलं गाडीत आधी पेट्रोल भरलं पाहिजे आणि तिथं आपलं फॉलोअर भेटलं. मग त्यांच्याकडच पेट्रोल टाकून घेतलं, पैसे देऊन बर का, आणि जाग्यावर गाडी लोकेशन कडे वळवलं. तर आज मी आलो होतो गिरिजा शंकरवाडी मध्ये स्वयंभू महादेव मंदिरामध्ये. तर या ठिकाणी शंकर आणि पार्वतीचे एकाच ठिकाणी स्थान आहे आणि असं हे मंदिर आपल्या भागातील एकमेव असं स्वयंभू मंदिर आहे. सगळ्यात आधी म्हटलं दर्शन घ्यावं म्हणून मंदिरात आलो. मंदिराचा गाभारा बघितलं की आपल्याला लगेच समजतं हे मंदिर किती प्राचीन आणि जुनं आहे. आणि मंदिरामध्ये शंकर आणि पार्वती देवीची शिवलिंग आहे. तसं आम्ही सायंकाळच्या वेळी मंदिराकडे आलो होतो, त्यामुळे तिथला नजारा एकदम खतरनाक होता. आणि विशेष म्हणजे मंदिराच्या शेजारी एक विहीर होती आणि त्या विहिरी काठोकाठ पाणी भरलेलं होतं. तर इथं वर्षातून 2 यात्रा असतात. एक यात्रा म्हणजे श्रावण महिन्यातली 3ऱ्या सोमवारी असते आणि दुसरी यात्रा महाशिवरात्रीला असते. मंदिराच्या शेजारी असं एक बारका तलाव आहे आणि विशेष म्हणजे एवढ्या वरती डोंगरावर त्या तलावात पाणी सुद्धा होतं आणि तळ्याच्या शेजारी एक कुस्तीचा आखाडा सुद्धा आहे. तर भावांनो, इथलं लोकेशन म्हणजे एकदम टॉपचा विषय आहे. मग इथं आल्यावर बिना फोटोचं कसं माघारी यायचं, म्हणून असं झाडावर बसून फोटो काढला आणि असं अंगलटी उद्योग केल्याशिवाय आम्हाला पण बरं वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि फॉलो करा की राव.